सन्मान महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। आज आपण वडगाव मावळ तहसीलदार कार्यालय या ठिकाणी ज्या ठिकाणी शिधापत्रिका तयार होतात, रेशन कार्ड तयार होतात या ठिकाणी आलेलो आहेत आणि या रेशन कार्ड मधले हे चारही जे अधिकारी किंवा या ठिकाणी कर्मचारी आहेत हे कायम या ठिकाणी बसलेले असतात आणि कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा करताना दिसत नाहीत। अनेक शिधापत्रिका नवीन करण्यासाठी जी लोक देत असतात तर त्यांना 6 महिने लागतात। म्हणजे गोरगरीब गरजू माणसांसाठी खऱ्या अर्थाने शिधापत्रिका असते किंवा शिक्षणाच्या किंवा आरोग्याच्या सोयी सुविधा गोरगरिबांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी रेशन कार्ड शिधापत्रिका ही उपयोगात येते। परंतु अशा शिधापत्रिका बनवण्यामध्ये किंवा त्यांच्या दुरुस्तीमध्ये अत्यंत दिरंगाई वडगाव मावळ तहसील कार्यालयाच्या या रेशन कार्ड विभागाकडून सुरू आहे आणि यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाहीये। ऑनलाईन सगळी सिस्टम झालेली आहे म्हणतात आणि ऑनलाईन झालेली ही सिस्टम मध्ये जर कोणाला ऑनलाईन करायचं असेल तर हेच सांगतात बाहेर जा, बाहेर लोक नेमलेली किंवा दुकानदार आहेत त्या ठिकाणी 800 रुपये द्या, 900 रुपये द्या, तुमचं काम तिथून होईल आणि तिथे गेल्यानंतर मात्र 6 महिने हे काम होत नाहीत। याच्यानंतर यामध्ये काही ना काहीतरी यांच्या अंतर्गत त्रुटी निघत असतात। सर्वसामान्य माणसाला मात्र या बाबतीत काहीच कळत नाही। तर हे सर्व तहसीलदार बघणार का? तहसीलदार यावर काही कारवाई करणार का? तहसीलदार हे संपूर्ण हे प्रशासन आज या ठिकाणी एवढी मोठी बिल्डिंग या ठिकाणी त्यांच्यासाठी लक्झरी इमारत उभी राहते आहे तर ही सेवा फक्त त्यांनी स्वतःसाठी घ्यायची आणि गोरगरीब मात्र असाच मरत राहणार। यासाठी सन्मान महाराष्ट्राने पुढाकार घेऊन आज हा विषय मांडलेला आहे। आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्या चॅनलवर कळवा आणि आमचा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।